नमस्कार जैन विद्यार्थी मित्रांनो, 4 तारखेचा माझा एक व्हिडिओ आला आणि या व्हिडिओला धरून अनेक कमेंट्सचा जो भडीमार आहे तो सुरू झाला आणि अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या 5 प्रश्नाविषयी खूप उत्सुकता आहे. तर प्रश्न पाहूया. आरोग्य विभागाची जाहिरात कधी येणार आहे? जाहिरात येण्यापूर्वी कोणत्या विषयापासून अभ्यास सुरू करावा? रोज किती तास अभ्यास केला तर निवड होईल? कोणती पुस्तकं वाचू, टेस्ट सोडवू? जाहिरातीनंतर अभ्यास सुरू केला तर उशीर होईल का? या 5 प्रश्नाभोवती विद्यार्थी आता सध्या गुरफटलेले आहेत. कमेंटवरून समजत आहे. विद्यार्थी मित्र, आपल्याला करायचे काय? तर जाहिरातीची वाट न पाहता आपण सर्वप्रथम अभ्यासाची सुरुवात करणं गरजेचं आहे. तर त्यापूर्वी एक गोष्ट, आरोग्य दूत नावाची आपली बॅच जाहीर झालेली आहे. 15 ऑगस्टपासून ही बॅच सुरू होत आहे आणि तुम्हाला इतरत्र कुठंही जाण्याची गरज नसून तुम्हाला तुमच्या आलेल्या ज्या प्रश्नापैकी सर्व प्रश्नाची उत्तर या बॅचमध्ये मिळणार आहेत. या बॅचमध्ये पुरेपूर असा तुमचा रोड मॅप तयार करून घेण्यात येईल. प्रत्येक विषयासाठी सेपरेशन आहे, त्यामुळं कन्सिडर करत असाल तर नक्कीच ही बॅच तुम्ही कन्सिडर करू शकता. तर जाऊया आपल्या मूळ मुद्द्याकडं की विद्यार्थ्यांनी नेमकं करायचे काय. आता बॅचमध्ये तर तुम्हाला सगळं देणार आहोत आम्ही. माझं स्वतःचं पुस्तक देखील येत आहे त्याला धरून. तर विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थी काय, जाहिरात आली की अभ्यास सुरू करतात, पण कसं वास्तव वेगळं आहे. ज्यांची निवड होते त्यांनी अभ्यासाची सुरुवात जाहिरात येण्यापूर्वीच केलेली असते. जाहिरात ही फक्त परीक्षाजवळ आल्याची सूचना आहे. तयारी आहे का? नाही. तयारीची सुरुवात ही आपल्याला आजपासूनच करायची. मग आजपासून काय करायचं? संपूर्ण अभ्यासक्रम नीट समजून घ्यायचा आहे. तुमचा प्रॉपर अभ्यासाला धरून बॅचमध्ये सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि करणार आहोत. संपूर्ण अभ्यासक्रम काय करायचा आहे? नीट समजून घ्यायचा आहे. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायच्या. रोजचे तुमचे अभ्यासाचे तास जे आहेत ते निश्चित करायचे. त्याचं एक वेळापत्रक तयार करायचे. योग्य पुस्तकं आता पुस्तक माझं येत आहे आरोग्य विभाग भरतीला धरून. तर त्या पुस्तकाच्या बाहेर तुम्हाला असं मला वाटत नाही काही करण्याची गरज आहे, कारण की मी सध्या आरोग्य विभागामध्ये कार्यरत आहे. मी पेपर देऊनच लागलेला आहे, त्यामुळं मला माहिती आहे नेमकं करायचे काय. संदर्भ साहित्य कुठली वाचायची काय हे तुम्हाला सगळं तिथं कळून जाईल. आठवड्यातून किमान एक टेस्ट देण्याची तुम्हाला सवय लावायची. काय ही सवय तुम्हाला एक टेस्ट देण्याची लावा. टेस्ट सिरीज अवेलेबल असतात आणि आपण अवेलेबल करून देणारही आहोत. मग मुळात विषय कोणते आहेत हे आपल्याला माहिती आहे का? नाही. तर विषय कुठले? मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, अंकगणित आणि बुद्धिमत्ता. या विषयाच्या बाहेर काय करायचे पोरांनो? काहीच नाही. रोजचा अभ्यास किती करायचा आहे? तर तुमच्याकडं आता अनेक विद्यार्थी हे काम करून शिकतात. गृहिणी आहेत, माझ्या गृहिणी बहिणी आहेत, त्या काम करून अभ्यास करतात. मग किती? 2 तास जरी धरले, 2 तास जाहिरातीची वाट पाहण्यापेक्षा 2 तास जरी धरले तर 30 मिनिटं मराठी, 30 मिनिटं इंग्रजी, 30 मिनिटं अंकगणित आणि 30 मिनिटं सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीला जरी दिलं तरी दररोजचं सातत्य, जसं थेंबे थेंबे तळे साचे असतं ना, तसं दररोजचं सातत्य हेच आपल्या यशाचं रहस्य बनू शकतं का नाही? सातत्य ठेवा. म्हणून सातत्य महत्वाचं आहे. मागील प्रश्नपत्रिका तुम्हाला तुमचा इकडं तिकडं न नेता योग्य जो रस्ता आहे तो रस्ता दाखवतात. मग परीक्षेचा पॅटर्न आपल्याला का समजतो? तर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतून समजतो. आता मी जे पुस्तक लिहितोय त्या पुस्तकामध्ये तुम्हाला मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका देखील दिलेल्या आहेत. मग वारंवार विचारले जाणारे टॉपिक आपल्याला त्याच्यातून ओळखता येतात. मग त्या टॉपिकवर जास्तीत जास्त भर द्यायचा. वेळेचं नियोजन आपलं सुधारतं त्याच्यातून आणि परीक्षेतला जो आत्मविश्वास आहे, तुम्ही येऊन प्रश्न सोडवता येऊ लगे. तुमचं सिलेक्शन नक्की आहे, एवढं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो मी. मग टेस्ट सिरीज तर आवश्यक आहे आपल्याला. फक्त अभ्यास पुरेसा आहे का? टेस्ट सिरीज सोडवायची, कारण की तिथं आपल्या चुका कळतात. आता मला सांगा, तुम्ही जर आज टेस्ट सिरीज दिली त्याच्यात तुम्ही चुकले तर तुमचं काही नुकसान आहे का? नाही. पण वेळ गेल्यानंतर, पेपर होऊन गेल्यानंतर, अरे यार इथं चूक केली मी, तिथं चूक केली, सरांचे पुस्तक वाचायला पाहिजे होतं किंवा बॅच जॉईन करायला पाहिजे होती, हे नंतर बोलून चालणार आहे का? नाही. फक्त अभ्यास नाही करायचा, टेस्टही तितक्याच महत्त्वाचे आहेत. आपल्याला काय करायचं? स्वतःच्या चुका लक्षात ठेवायच्या. प्रश्न सोडवण्याचा जो वेग आहे तो वाढवायचा आहे, कारण की काही काही गणित खूप लेंदी असतात. तिथं आपली अचूकता काय होते? सुधारते आणि कट ऑफ गाठण्याची शक्यता सहज आहे ना. ते हे सगळं प्रॉपर रोडमॅप जर सिलेक्ट केला आणि प्रॉपर जर चाललो आपण तर कट ऑफ आपण आरामशीर गाठू शकतो. 100 पैकी 80+ 90 पर्यंत आपण पोहोचू शकतो, कमीत कमी, असं बोलतोय मी. ठीक आहे. मग निवड होणाऱ्या विद्यार्थी जे आहेत ते करतात काय? ते काहीच करत नाहीत, असं काही वेगळं करत नाही. रोज ठरलेल्या वेळेला अभ्यास करतात. ते प्रामाणिक असतात आपल्या अभ्यासाला. रोज ठरलेल्या वेळेला अभ्यास करतात, नियमित त्याचं रिव्हिजन करतात, सातत्यानं दर आठवड्याची म्हणा किंवा डेली टेस्ट देतात, झालेल्या चुका लिहितात आणि त्यावर काम करतात.
मग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पुन्हा पुन्हा सोडवणं आपलं प्रायोरिटी असणं गरजेचं आहे. अभ्यासक्रम पाहायचा आहे तुम्हाला. जाहिरात येण्याची वाट बघू नका. शासन त्या हालचाली करते, ते शासनाचं काम आहे, ते शासनावर सोडून द्या. येत्या 2-3 महिन्यामध्ये मला असं वाटतं जाहिरात येईल, पण आज केलेली तयारी ही उद्या तुमची सरकारी नोकरी निश्चित करणार आहे. तर मग आजचा 1 तास उद्याचं आयुष्य बदलू शकतो. मग सरकारी नोकरी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक असतो, तर वेळेवर सुरू केलेली तयारी. म्हणून आजच अभ्यासाला सुरुवात करा, कारण उद्याची आलेली जाहिरात तुमच्यासाठी संधी ठरावी, तुमच्यासाठी धक्का नसू नये की अरे बापरे जाहिरात आली आणि आता माझा तर सिलेबस कंप्लीट नाही आहे. चला, एवढ्यावर हा व्हिडिओ थांबवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.